अंडा मसाला खायचा आहे, पण तोच त्याच चवीचा अंडा मसाला खायचा जाम कंटाळा आलाय. सारखं ते गावरान अंडा रस्सा नाही तर अंडा मसाला. आज आहे ना अगदी वेगळ्या चवीचा चिली गार्लिक अंडा मसाला करणार आहोत आणि तुम्हाला सांगते काय होतो हा भन्नाट. चला पटाक्कन सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अंड उकळत असताना ते फुटतं, त्याचं आतलं जे एग योक आहे ते त्यामध्ये उतरतं, अंड्याचं साल पटकन निघत नाही. तर सगळ्यात आधी अंड कसं उकळायचं ते बघूयात. तर इथे पाणी आधी नका घालू, कारण पाणी आधी घातलं ना की अंडे ते तरंगतात, इकडे तिकडे टच होतात आणि मग ती फुटतात. त्यामुळे पाणी घालायच्या आधी कढई असेल, पातेलं असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये हे अंड घालून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालूयात. डुबेल इतकं पाणी घालायचं. गॅस सुरू करायचा आणि अंड फार उड्या मारेल इतकं पण पाणी त्यामध्ये नका घालू, की म्हणजे अगदी गच्च वरपर्यंत अंड डुबेल इतकंच पाणी घाला. यामध्ये अर्धा चमचा मीठ. मिठामुळे अंड्याचं साल पटकन निघायला मदत होते. आता मोठ्या आचेवर ना पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. आता हे बघा, अगदी जेमतेम 3 ते 4 मिनिटं झाले. पाण्याला उकळी यायला फक्त सुरुवात झाली. उकळतं पाणी नाहीये, हलकेसे उकळीचे तुम्हाला इथे थेंब द्यायला सुरुवात झाली. आता गॅस मंद आचेवर करायचा, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं अंड उकळण्यासाठी ठेवूयात. पाणी दणदण उकळलं नाही पाहिजे. पाणी जितकं दणदण उकळेल ना तितके ते अंडी एकमेकांना टच होतात आणि मग ती फुटतात. त्यामुळे हलकी उकळी यायला सुरुवात झाली की मंद आचेवर झाकण ठेव. 10 मिनिटं अंड परफेक्ट शिजतं. अंड इथे उकळतंय. चिली गार्लिक तवा अंडा मसाला करायचा की नाही, मग इथे 7 ते 8 बॅडगी मिरची घेतली आहे. याचं आहे ना मिरच्यांचं देठ काढलेलं आहे. बरं, बॅडगी मिरची नसेल तर दुसरी कुठली मिरची घेतली काहीच हरकत नाही. आता यामध्ये गरम पाणी घालूयात आणि एक अर्धा तास तरी हे भिजण्यासाठी ठेवायचं. चला, इथे बरोबर 10 मिनिटं हे अंड उकळण्यासाठी ठेवलं होतं. अंड्यावर हलक्याशा भेगा आलेल्या आहेत. याचा अर्थ अंड छान आतपर्यंत बॉईल झालंय. आता गॅस बंद करूयात. यापुढे आता अंड आपल्याला शिजवायचं नाही. यापुढे गेलं तर अंड आहे ना हार्ड बॉईल होतं. आपल्याला परफेक्टली मीडियम बॉइल्ड हवं, म्हणजे ते छान असं मऊ राहतं. आता हे उकळलेल्या अंड्यातलं गरम पाणी काढायचं. आता यामध्ये लगोलग थंड पाणी घालूया. हे असं केल्याने ना अंड्याचं साल पटकन निघायला मदत होते. हे बघा दाखवते. हे असं बोर्डवर अंड ठेवायचं आणि असं एकदा क्रश करायचं. अजिबात चिकटत नाही. आणि हे तरी याला थोडे थोडे कण राहिलेले असतात, त्यामुळे एकदा पाण्यातून वाईप आउट करायचं. हे बघा पुन्हा दाखवते. नुसतं हाताने असं एकदा हलका जरी त्याला पुश दिला ना तरी हे अंड्याचं टर्फल आहे, साल आहे, हे पटकन निघतं. बघा, आता साल काढून झालं की याचे उभे कट करायचे. आता कुठली सुरी कुठे वापरायची? आपला 5 पीस नाईफ सेट आहे. खूप मोठ्या दात्रे आहे, त्याला सेरेटेड नाईफ म्हणतात. ती नाईफ तुम्ही केक कटिंग, ब्रेड कटिंगसाठी वापरू शकता. लॉंग नाईफ आहे, जिथे शार्प कट एक्सपेक्टेड आहे. केक कापायचा आहे, अंड कापायचं आहे, एकदम शार्प कट जिथे एक्सपेक्टेड आहे तिथे हा. बर्फीचे पीसेस करायचे, हलव्याचे पीसेस करायचे, तिथे हा नाईफ वापरू शकता. 2 छोटे ज्याला लहान दात्र्या आहेत ते तुम्ही कांदा, टोमॅटो कट करण्यासाठी वापरू शकता. हे बघा, हे असं स्मूथ कट बसायला मदत होते. जिथे स्मूथ कट तुम्हाला हवाय तिथे ही नाईफ फार उपयोगी पडते. प्रत्येक गोष्टीला काही ना काही टेक्निक असतं, त्या दृष्टीने ते डिझाईन केलेलं असतं. चला, हे चिली गार्लिक तवा अंडा मसाला बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 1/2 किलो कांदा, अर्धा कप दही, 1 टेबलस्पून धनेपूड, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, 1 टेबलस्पून गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, बॅडगी मिरची, 1 अख्खी कांडी लसणाची बारीक चिर. यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर आणि तेल देखील लागणारच की. आणि अंडी जी मी उकडून त्याचं साल काढून घेते. सगळ्यात आधी आता हे उकडून घेतलेलं अंड आपण फ्राय करूयात. तर 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आणि हे मोठ्या आचेवरच करा, लहान आचेवर वगैरे खेळत नका बसू. 1-2 मिनिट फक्त असं फ्राय करायचं. थोडा तवा असा शेक केला ना
की सगळ्या बाजूने फ्राय व्हायला मदत होते. आता 2 मिनिटं झाले की हे उलटवायचं. मोठ्या आचर केलं की पटपट होतं हे. चला, दुसरी बाजू देखील मस्तपैकी आपण फ्राय करून घेतली. आता यामध्ये मसाले, अर्धा चमचा गरम मसाला उरलेला आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे अर्धे अर्धे मसाले फ्रायमध्ये आणि उरलेले नंतर वरण घालूयात. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि आपलं मधुराज रेसिपीचं अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर. आता हे मसाले छान असे कोट करायचे. वा, चला तर आपलं हे बेसिक अंडा फ्राय तयार आहे. काय दिसतंय बघा, मस्त त्याला मसाल्याचं कोटिंग चढतं आणि चव अशी अफलातून होते. तुम्हाला सांगते या अंडा मसाल्याची. वा वा वा. अंडा मसाला फ्राय तयार आहे. आता तव्यामध्ये 2 पळीभर तेल गरम करायला ठेवलंय. हे तेल गरम होईपर्यंत आपण कांदा बारीक चिरूयात. बरोबर 1/2 किलो कांदा आहे. झाकण ठेवायचं आणि बघा, कांदा चिरेपर्यंत इथे तेलही गरम झालं. आता फोडणी घालूयात. जिरं मस्त फुललं की भरपूर लसूण, कारण चिली गार्लिक अंडा मसाला आहे. लसूण हलकं फ्राय करूयात. काय लसणाचा सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. आणि हा इतकाच कमाल चवदार होतो चिली गार्लिक तवा मसाला. आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा. लसूण बघा हलका सोनेरी झालाय, कच्चा ठेवू नका. आता कांदा छान सोनेरी रंगावर परतायचा. मस्त एकसारखा करून घ्यायचा. आणि कांदा परतत असतानाच यामध्ये हिरवी मिरची देखील घालूया, म्हणजे मिरचीचा स्वाद पण कांद्यात छान उतरतो. चला, हा कांदा छान परतून होतोय तोवर ही मिरची जी आपण भिजत घातली होती ही मिक्सरला फिरवून घेऊया. भिजवलेल्या पाण्यासकटच मिरची घ्या. बघा छान टुम्म फुगली आहे. झाकण लावायचं. चला, इथे बघा कांदा छान परतून झाला, मस्त मऊ झालाय आणि हलकासा कॅरमलाइज झालाय, सोनेरी रंग आला. आता ही चिली पेस्ट आपण केलेली यामध्ये घालूयात. ही पेस्ट तेलावर परतून घेणं अगदी गरजेचं आहे, त्यामुळे कांद्यासोबतच घाला. आता हे मिसळा. चिली पेस्ट बरोबर 2 मिनिटं इथे तेलावर परतून घेतली. रंग कमाल आलाय आणि सुवासही कमाल दरवळतो. तर यामध्ये घालूयात दही. दह्याच्या ऐवजी टोमॅटो पेस्ट जरी घातली तरी चालेल, पण मग चवीमध्ये काही फरक नाही मिळणार तुम्हाला. जरा वेगळ्या चवीचं अंडा मसाला फ्राय हवा असेल तर टोमॅटोच्या ऐवजी दही घालून बघा. आता यावर धणेपूड, गरम मसाला, चवीपुरतं मीठ हे मिसळायचं आणि हे एकत्र चांगलं 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं. आहा, काय सुवास दरवळला आणि काय दिसतंय, रंग इतका कमाला आलाय. आता यामध्ये थोडा बिर्याणी मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण याची चव आहे ना अफलातून येईल. त्यामुळे बिर्याणी मसाला आवर्जून घाला. अर्धा चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी हळद, कोथिंबीर मिसळूयात. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी, म्हणजे मसाला छान लपलपीत होईल. खूप गरज नाही, अगदी थोडंसं. आता 5 मिनिटं हे असंच रटरट शिजवून घ्यायचं. आहा, सुवास इतका कमाल दरवळतोय आणि दिसतंय काय भारी. वा, रंग बघा, टेक्स्चर बघा, तवंग बघा आणि अफलातून चव येते या तवा अंडा मसाल्यामध्ये. आता यामध्ये अंडी घालूयात. अंडी घातल्यावर 1-2-3 मिनिटं शिजवा फार तर. पण बघा, तवा अंडा मसाला तयार आहे. काय रंग आलाय, काय टेक्स्चर आलंय, काय रूप आलंय. वा 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 वा, एकदम झन्नाट. वा, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.